एंट्रीज इन द बुक्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड. तर त्याकरिता आपल्याला जर्नल एंट्रीज द्यावाच्या आहेत. त्याकरिता जर्नल एंट्रीजचा जो प्रोफार्मा आहे तो प्रोफार्मा तयार करून घ्या. प्रथम हेडिंग द्या. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ युवक भारत कंपनी लिमिटेड. प्रथम प्रोफार्मा तयार करून घेऊ. जर्नल एंट्रीज देत असताना प्रथम काय करायचं, क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये झालेला जो व्यवहार असेल तो व्यवहार लक्षात घेऊन घ्यायचा आणि त्यानुसार मग आपण काय करतो, विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये त्या व्यवहारानुसार काय करतो आपण त्याचा रोजकी नोंदी देत असतो. तर आपल्याला इथे व्हेंडर कंपनी म्हणजे तुमचं विक्रेता जी कंपनी आहे युवक भारत कंपनी लिमिटेड त्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजकी नोंदी द्यावाच्या आहेत. आहे की? सर्वांना माहिती आहे की आपण बघतो की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी नोंदी कुठल्या दिल्या जातात ते आणि ते देत असताना बघतो आपण की क्रमशः ते द्यायला पाहिजे. कारण की आपल्याला परत रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागतो आणि त्या रिअलायझेशन अकाउंटवरती आपल्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते शोधून काढावं लागतो. त्यामुळे जर आपण सिक्वेन्सनुसार जर आपण एंटराइज केलं तर आपल्याला रिअलायझेशन अकाउंट बंद करणे सोयीस्कर होईल आणि त्यावरती तुम्हाला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते तुम्हाला सहजपणे शोधून काढता येईल. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. तर प्रथम बघूया आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली जी रोजकी नोंद केली जाते ती, तर बघतो आपण इथे की विक्रेता कंपनी काय करतो, आपला असेट काय करतो ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. त्यामुळे आपण रिअलायझेशन अकाउंटला त्याचं असेट्स का करू आपण ट्रान्सफर करू त्याबद्दलची एंट्री करून घेऊया. त्याबद्दलची एंट्री होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट. मग बघतो आपण की विक्रेता कंपनीचं जे असेट्स आहेत ते बॅलन्स शीटमध्ये बघायचं कुठले कुठले असेट्स आहेत तेवढे असेट्स काय करतो रिअलायझेशन अकाउंट तो ट्रान्सफर करेल. मग यामध्ये टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट, टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट अमाऊंट आहे 11 लाख ते आपण क्रेडिट करूया. त्यानंतर सेकंड असेट्स आहे फर्निचर. फर्निचर दिलेलं आपल्याला 2,50,000. त्यानंतर फर्निचर टू फर्निचर अकाउंट क्रेडिट अमाऊंट आहे 2,50,000. 2,50,000. त्यानंतर नेक्स्ट असेट्स आहे टू प्लांट
अमाऊंट आहे 18 लाख, त्यामुळे टू प्लांट अकाउंट क्रेडिट करूया 18 लाख. त्यानंतर नेक्स्ट असेट दिलेलं आपल्याला वर्क इन प्रोग्रेस अकाउंट, अमाऊंट आहे 8,15,000, त्यामुळे टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट, अमाऊंट आहे 8,15,000. त्यानंतर स्टॉक दिलेला आपल्याला, स्टॉकची अमाऊंट आहे 2,70,000, त्यामुळे टू स्टॉक अकाउंट क्रेडिट करूया 2,50,000. त्यानंतर सनरी डेप्टर्स अकाउंट, स्टॉकची अमाऊंट दिली आपल्याला 1,80,000. टू स्टॉक अकाउंट 1,85,000. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला असेट दिलेला आहे टू सनरी डेप्टर्स अकाउंट, टू सनरी डेप्टर्स अकाउंट. सनरी डेप्टर्स आपल्याला दिलेला आहे 2,50,000. आणि त्यानंतर दिले आपल्याला टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट, अमाऊंट आहे 80,000. इत्यादी असेट्स तो काय करेल, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करेल. त्यामुळे आपण या सर्व असेटची आपण बेरीज करून घेऊया आणि जेवढी टोटल येतो तेवढी टोटल काय करतो, रिअलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करेल. तर त्याची टोटल येतो 45 लाख रुपीज. आणि ही जी आपण पहिली जी एंट्री केली आहे ती कशाबद्दल केली होती आपण, बिईंग असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. त्यामुळे त्याचं एक्सप्लेन खाली लिहून घ्यायचं. being assets transferred to realization account. ही झाली आपली पहिली एंट्री की विक्रेता कंपनी काय करेल, आपली असेट्स तो काय करेल, रिअलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करेल. त्यानंतर सेकंड एंट्री करतो आपण. सेकंड एंट्री करत असतो आपण हे विक्रेता कंपनी त्याचं जे काही एक्सटर्नल लायबिलिटीज असेल ते लायबिलिटीज काय करतो, तो रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. ठीक आहे. परंतु बघतो आपण की या उदाहरणामध्ये विक्रेता कंपनीचं काय बघतो आपण की जे असेट जे आहे, फक्त असेट्स काय केलं, क्रेता कंपनीने खरेदी केलेला आहे आणि जेवढ्या काय त्याचे एक्सटर्नल लायबिलिटीज असेल ते लायबिलिटीज काय करतात, तो डिस्चार्ज करून आलेला आहे का. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे लायबिलिटीज असेल तो लायबिलिटीज अकाउंटला रिअलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करणार नाही, कारण की तो डिस्चार्ज करून आलेला आहे. जेवढं काय त्याचं देयता होतं, म्हणजे देणं होतं त्याला लायबिलिटीज बघतो आपण त्याच्यामध्ये, तर सर्व तो काय करतात, तो डिस्चार्ज करून राहिला. त्यामुळे आपण त्याची एंट्री करणार नाही. मग थर्ड एंट्री आपण करत असतो पीसी एनए बाबतची. त्यामुळे आपण इथे तुमचं ते काय होईल, सेकंड एंट्री बनेल पीसी एनए बाबत. कारण की या उदाहरणामध्ये बघतो आपण की क्रेता कंपनी फक्त विक्रेता कंपनीचे फक्त असेट्स खरेदी केलेला आहे. त्यामुळे क्रेता कंपनी असेट्स खरेदी केल्यामुळे विक्रेता कंपनी काय करून राहिला की जे काय लायबिलिटीज असेल त्या लायबिलिटीज काय करेल, तो स्वतः डिस्चार्ज करून आलेला आहे. मग बघूया आपण सेकंड एंट्री कुठली, तर पीसी एनए बाबत. तर मग त्याला पीसी किती एनए आहे
तर आपण ते पीसीची अमाऊंट आपण टोटल एवढा पेमेंट आपण काढलेला आहे. तर बघ त्यामध्ये आपल्याला की 42,60,000 रुपीज त्याला पीसीच्या स्वरूपात येणे आहे. ठीक आहे. त्याबद्दलची एंट्री नवभारत कंपनी अकाउंट डेबिट कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट मग बघतो आपण की ही आपण एंट्री करून राहिली दुसरी. आता आपण इथे कशाबद्दलची आहे ती पीसी येणे बाबत. पीसी टोटल पीसी त्याला किती येणे आहे 42,60,000. त्यामुळे आपण 42,60,000 रुपीज नवभारत कंपनी लिमिटेडचे अकाउंट डेबिट करूया आणि टू रिलायझेशन अकाउंटच्या नावाने आपण 42,50,000 रुपीज आपण रिअलायझेशन अकाउंटच्या नावाने ते क्रेडिट करूया. आणि ही जी आपण एंट्री जी केली आहे ती कशाबद्दलची होती बीइंग परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम कोणाकडून ड्यू फ्रॉम नवभारत कंपनी लिमिटेड. नवभारत कंपनी लिमिटेड कडून त्याला पीसी येण्याबाबतची त्यांनी एंट्री केली. त्यानंतर बघतो आपण की जी चौथी एंट्री करतो तो कुठली होती ती पीसी मिळाल्याबाबतची. त्यामुळे आपण इथे थर्ड एंट्री करूया पीसी मिळाल्याबाबतची एंट्री. त्यानंतर थर्ड एंट्री बँक अकाउंट डेबिट शेअर्स इन नवभारत कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू नवभारत कंपनी अकाउंट. बँक अकाउंट डेबिट कारण की त्याला कॅश सुद्धा मिळतात आणि शेअर सुद्धा मिळतात. दोन स्वरूपात बघतो आपण की पीसी जो पे करतात कुठल्या स्वरूपात करून राहिला कॅशच्या स्वरूपात आणि शेअरच्या स्वरूपात. त्यामुळे आपण कॅश जो पे केलेला त्याने आपण बँक अकाउंटचे नाव दाखवूया डेबिट. टोटल कॅश आहे त्याचं 13,80,000. त्यानंतर तो शेअर्स पे करून राहिलेला आहे शेअर्स इन नवभारत कंपनी लिमिटेड शेअर्स इन नवभारत कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट. मग बघतो आपण इथे की शेअरच्या स्वरूपात तो किती अमाऊंट तो पे करताय तर 28,80,000 अमाऊंट तो काय करताय शेअरच्या स्वरूपात पे करताय. आणि सर टोटल नवभारत कंपनी जी तुमची क्रेता कंपनी आहे ती किती अमाऊंट पे करताय तर 42,60,000. त्यामुळे आपण टू नवभारत कंपनी अकाउंट टू नवभारत कंपनी लिमिटेड अकाउंट टोटल किती करून राहिला तो 42,60,000 रुपीज पीसी म्हणून तो पे करून राहिलेला आहे. आणि बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीची जी एंट्री केली आहे ते कशाबद्दलची केली होती पीसी मिळाल्याबद्दलची. त्यामुळे बिंग परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड being purchase consideration received from कोणाकडून मिळत आहे नवभारत कंपनी लिमिटेड. नवभारत कंपनी लिमिटेड कडून त्याला पीसी मिळालेला आहे त्याबद्दल जो एंट्री करेल. त्यानंतर बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीचे जेवढे काय त्याचं एक्सटर्नल लायबिलिटीज होतं तो एक्सटर्नल लायबिलिटीज काय करेल तो
स्वतः तो डिस्चार्ज करून राहिलेला आहे. त्यामुळे आपण विक्रेता कंपनीने जे काही त्याचं एक्सटर्नल लायबिलिटी होतं तो स्वतः डिस्चार्ज करत असल्यामुळे आपण त्याची एंट्री विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये करून घेऊया. कारण की डिस्चार्ज कोण करून राहिलेला आहे? विक्रेता कंपनी. त्यामुळे विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद होणार. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या लायबिलिटीज कुठल्या आहेत? तर बघतो आपण इथे उदाहरणामध्ये आपल्याला क्रेडिटर्स दिलं होतं आपल्याला आणि एम्प्लॉई सेव्हिंग अकाउंट होतं. हे त्याचे एक्सटर्नल लायबिलिटीज होतं आणि हे क्रेडिटर्स आणि एम्प्लॉई सेव्हिंग अकाउंट्स विक्रेता कंपनी काय करतात स्वतः ते डिस्चार्ज करून राहिलेला म्हणजे स्वतः त्याचं पूर्ण पेमेंट तो करून राहिलेला आहे. त्यामुळे त्याची एंट्री विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये होणार. त्यानंतर आपण 4th एंट्री करूया. यामध्ये सन्ड्री क्रेडिट्स अकाउंट डेबिट अकाउंट डेबिट. बघतो आपण की विक्रेता कंपनीचे क्रेडिटर्स किती होते? 2,50,000. तेवढं तो त्यांचं पेमेंट करून राहिलेला आहे, डिस्चार्ज करून राहिलेला आहे. त्यानंतर एम्प्लॉईज सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंट डेबिट. बघतो आपण इथे की एम्प्लॉईज सेव्हिंग अकाउंट त्याची अमाऊंट जी आहे 2,00,000 तेवढं तो त्यांना पे करून राहिलेला आहे. असं तो टोटल 4,50,000 तो काय करताय क्रेडिटर्स आणि एम्प्लॉईज सेव्हिंग अकाउंटची अमाऊंट तो काय करताय डिस्चार्ज करून राहिलेला म्हणजे पे करून राहिलेला. त्यामुळे आपण टू बँक अकाउंट असं टोटल किती 4,50,000 बँक अकाउंटच्या नावाने आपण क्रेडिट करूया. आणि ही जी आपण एंट्री केलेली आहे ही कशाबद्दलची आहे? The being liabilities paid off in cash. Being liabilities paid off in cash. इथे बघतो आपण की विक्रेता कंपनी त्याचे जे काही एक्सटर्नल लायबिलिटी होतं ते सर्व लायबिलिटीज तो काय करता तो पेड ऑफ करून राहिलेला आहे आणि तो कसं की कॅशमध्ये करून राहिलेला. त्यामुळे आपण एक्सप्लेन दिलं त्याचं बिईंग लायबिलिटीज पेड ऑफ इन कॅश. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे डेबेंचरची. तर बघतो आपण की आपल्याला विक्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला डेबेंचर्स दिलेला आहे. त्यानंतर तो डेबेंचर्सला काय करताय अमाऊंट पे करून राहिलेला आहे आणि त्यानंतर त्याचं डेबेंचर्स अमाऊंट किती होती आणि तो किती पेमेंट करून राहिलेला आहे यावरून त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं असे आपल्याला डेबेंचर्सवरती आपल्याला किती 3 एंट्र्याज करावे लागतील. त्यामुळे प्रथम करूया आपण की जेवढे काय डेबेंचर्स आहेत त्याचे विक्रेता कंपनीचे तेवढा काय करेल तो बॅलन्स डेबेंचर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल. त्याबद्दलची एंट्री प्रथम करून घेऊया. त्याची एंट्री होणार डेबेंचर अकाउंट डेबिट टू कुणाला तो ट्रान्सफर करेल आपल्या डेबेंचर होल्डर्सला. त्यामुळे आपण टू डेबेंचर्स होल्डर्स अकाउंट क्रेडिट. बघतो आपण की विक्रेता कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये त्याच्या डेबेंचर्स किती दिलं होतं तर ती आपल्याला अमाऊंट दिली होती 6,50,000. तेवढं त्याचं बॅलन्स होतं आणि तेवढं बॅलन्स तो काय करताय आपल्या डेबेंचर होल्डर्स तो ट्रान्सफर करताय. त्यामुळे डेबेंचर अकाउंट डेबिट 6,50,000 टू डेबेंचर होल्डर्स अकाउंट क्रेडिट करूया 6,50,000. त्यानंतर आपण ही जी एंट्री केलेली आहे ही एंट्री आपण कशाबद्दलची केलेली आहे त्याचं आपण एक्सप्लेन त्या खाली लिहून घेऊया. तर बिईंग बॅलन्स ऑन डेबेंचर अकाउंट being balance on debenture account transfer to
डेबेंचर होल्डर अकाउंट काय करेल की डेबेंचर त्याचे किती बॅलन्स आहेत तेवढा सर्व बॅलन्स तो काय आपल्या डेबेंचर होल्डर तो ट्रान्सफर करेल. त्यानंतर आपल्याला कंडिशनमध्ये दिलेलं होतं की तो डेबेंचर होल्डर्सला पर डेबेंचर्स 600 प्रमाणे काय करता तो पे करून आलेला आहे कॅशच्या स्वरूपात. त्यामुळे आपण डेबेंचर होल्डर्सला पेमेंट केल्याबद्दल त्याची एंट्री आपण करून घेऊया. नेक्स्ट नंबर तर बघतो आपण इथे की त्याचे टोटल आपल्याला नंबर ऑफ डेबेंचर्स दिलेलं होतं 1300 आणि पर डेबेंचर्स होतं त्याचं 500 रुपीज प्रमाणे, परंतु तो पे किती प्रमाणे करून राहिला आहे पर डेबेंचर्स 600 रुपीज प्रमाणे. त्यामुळे असं तो टोटल तो 1300 इंटू 600 येतो आपल्याला 7,80,000 रुपीज एवढा तो अमाऊंट काय करता तो डेबेंचर होल्डर्स तो पे करताय. मग त्याबद्दलची एंट्री डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू तो पे करत असल्यामुळे आपण बँक अकाउंट टू बँक अकाउंट. मग करूया आपण की डेबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट अमाऊंट आहे त्याची किती पे करून राहिला तो टोटल 7,80,000 आणि टू बँक अकाउंट क्रेडिटला दाखवूया आपण 7,80,000. त्यानंतर आपण ही जी एंट्री केलेली आहे ही आपण कशाबद्दलची एंट्री केली आहे त्याचं एक्सप्लेन खाली लिहून घ्यायचं. being payment to डेबेंचर होल्डर्स अकाउंट आणि तो डेबेंचर होल्डर्सचा काय करतो पे करून राहिलेला आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्याल आणि त्यानंतर ते ग्रुपवरती टाकून घ्या. आणि आर्मोरीचे विद्यार्थी सुद्धा काय करायचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचे आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाका म्हणजे जेणेकरून बाकीचे विद्यार्थ्यांना ते समजेल की तुम्हाला विचारतील की कसले स्क्रीनशॉट वगैरे आहे तर तुम्ही सांगू शकाल त्यांना की क्लासेस सुरू आहेत आहे की नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण कंटिन्यू करूया. मग बघतो आपण इथे की पहिली जी आपण डेबेंचरची एंट्री केली होती की डेबेंचर जेवढे काय बॅलन्स आहे तेवढं काय केलं डेबेंचर होल्डर तो ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर त्या डेबेंचरला काय तो पेमेंट करून राहिलं आहे आपण त्याबद्दलची डेबेंचरची आपण सेकंड एंट्री केली आहे की नाही. तर बघतो आपण इथे की त्याचं डेबेंचर्स अकाउंटवरती बॅलन्स होतं 6,50,000 रुपीज आणि त्यानंतर त्या डेबेंचर होल्डर तो पेमेंट किती करून राहिला आहे 7 लाख. यावरून आपल्याला त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते तुम्हाला काढावंच आहे आणि त्यानुसार त्याची तिसरी एंट्री तुम्हाला करावायची आहे. मग काय दिसतं आपल्याला इथे नेक्स्ट एंट्री काय प्रॉफिट की लॉस. तर बघतो आपण इथे त्याला कारण की बघतो आपण की 6,50,000 होतं आणि तो जास्तीची अमाऊंट म्हणजे 7,80,000 रुपीज तो पे करताय म्हणजे जास्तीची अमाऊंट तो पे करताय तेवढा जेवढा का डिफरन्स आहे तेवढा त्याचं लॉस झालेला आहे. त्यामुळे बघतो आपण इथे की त्याला 1,30,000 रुपीजचा लॉस झालेला आहे. त्यामुळे त्याची आपण एंट्री करूया आणि त्याला प्रीमियम म्हटला जातो. जास्त काय पर शेअर पर डेबेंचर्स जास्त त्यांनी पे केलेलं आहे त्यामुळे आपण त्याची एंट्री करूया. रिलायझेशन अकाउंट डेबिट अकाउंट डेबिट टू डेबेंचर होल्डर्स अकाउंट टू
डेबेंचर होल्डर्स अकाउंट. मग बघतो आपण की रिलायझेशन अकाउंट डेबिट करूया आपण. किती अमाऊंट, तो डिफरन्स आहे त्यांचा 1,30,000 एवढा त्याचा लॉस झालेला आहे, किंवा त्यावरती तो प्रीमियम तो पे करताय. त्यामुळे आपण डेबिट केलं 1,30,000. टू डेबेंचर होल्डर्स अकाउंटला दाखवू आपण क्रेडिटला 1,30,000 एवढं त्याचा लॉस झालेला आहे, किंवा आपण त्याला म्हणू तेवढा तो प्रीमियमला तो पे करून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचं आपण एक्सप्लेन लिहून घेऊया. being premium payable on debentures, being premium payable on debenture. अशा पद्धतीने बघतो आपण की डेबेंचर्स वरती 3 एंट्री केली जात असतात. इथे बघतो आपण की प्रीमियम, कारण की तो पर डेबेंचर जास्त जास्त काय केलं त्यांनी पे केलेला आहे, त्यामुळे आपण त्याला प्रीमियम म्हणू शकतो. ऑब्लिक त्यावरती त्याला लॉस झालेला आहे, त्यामुळे आपण लॉस सुद्धा त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं, रिलायझेशन अकाउंट आता बंद करायचं, आणि त्या रिलायझेशन अकाउंटमध्ये त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते शोधून काढायचं. नेक्स्ट एंट्री, रिलायझेशन अकाउंट बंद करा. त्यामुळे आपण जे काय यादी आपण एंट्राज केलेल्या आहेत त्याचं बघायचं. डेबिट साईडला आपण रिलायझेशन अकाउंटला किती अमाऊंट लिहिली आहे, त्या डेबिट साईडची रिलायझेशन अकाउंटच्या नावाने असेल त्या अमाऊंटची बेरीज करा. त्यानंतर क्रेडिट साईडला आपण जे काय आपण रिलायझेशन अकाउंटच्या नावाने दाखवलं असेल अमाऊंट, त्याची बेरीज करा. त्या दोघांना क्रेडिट आणि डेबिट अमाऊंट जे तुम्हाला मिळालं आहे टोटल अमाऊंट, त्याचा डिफरन्स काढा. या डिफरन्सवरून तुम्हाला एकतर प्रॉफिट मिळेल, अदरवाईज तुम्हाला लॉस मिळेल. तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये रिलायझेशन अकाउंट बंद केल्यानंतर आपल्याला लॉस मिळून राहिलेला आहे, आणि तो लॉस आहे 3,70,000चं. त्यामुळे आपण लॉसची एंट्री करत असतो. शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट, शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. तर बघतो आपण की यामध्ये रिलायझेशन अकाउंटमध्ये आपला लॉस मिळालेला आहे. तो लॉस आहे त्याचा 3,70,000. त्यामुळे आपण लॉसची एंट्री करतो. शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. प्रॉफिट जर असेल तर आपण याची अपोजिट नोंद करतो, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. कारण की बघतो की विक्रेता कंपनीला जेवढा लॉस झाला असेल तर जेवढा काय त्याला प्रॉफिट झाला असेल, लॉस आणि प्रॉफिट तो काय करतो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करतो. तर त्यामुळे बघतो आपण की शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट दाखवूया आपण अमाऊंट 3,70,000, कारण की एवढं त्याचं लॉस झालेला आहे. टू रिलायझेशन अकाउंटला दाखवू, क्रेडिटला करू दाखवूया 3,70,000 रुपीज. आणि ही जी आपण एंट्री केली ही कशाबद्दलची आहे, तर आपण रिलायझेशन अकाउंट आपण बंद केलो, आणि त्यावरती आपल्याला लॉस मिळालं होतं. त्यामुळे बीइंग लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट, being loss on realization account, being loss on realization account transfer to shareholders account. आणि त्यानंतर आपण करतो की विक्रेता कंपनीत जेवढं काय शेअर कॅपिटल असेल आणि त्याचे एक्युमुलेटेड प्रॉफिट असेल तेवढं काय करतो तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करतो. त्यामुळे आपण नेक्स्ट एंट्री करूया आपण.
की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल आणि त्याचं एक्युमुलेटेड प्रॉफिट तो काय करेल, आपल्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करेल. मग बघतो आपण की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल किती होतं आणि त्याचं एक्युमुलेटेड प्रॉफिट किती आहे ते. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 3,00,000 रुपीज, ते आपण डेबिट करूया. त्यानंतर इन्शुरन्स फंड अकाउंट एक्युमुलेटेड प्रॉफिट, इन्शुरन्स फंड अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 2,75,000. त्यानंतर त्याचं एक्युमुलेटेड प्रॉफिट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अमाऊंट आहे 1,25,000. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 1,25,000. एवढं बघतो आपण की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल आणि त्याचं एक्युमुलेटेड प्रॉफिट आहे तेवढं तो काय करेल, आपल्या टोटल आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे टू शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट करूया आपण. या तिघांची टोटल तो काय करेल, तो आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल आणि ती टोटल आहे 7,00,000 रुपीज. ठीक आहे. तर बघतो आपण इथे की टू शेअर होल्डर्स अकाउंटला तो टोटल किती अमाऊंट तो ट्रान्सफर करताय, 7,00,000 रुपीज तो काय करतो, ट्रान्सफर करताय. आणि ही जी आपण एंट्री केली आहे कशाबद्दलची आहे की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल अँड एक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. त्यामुळे आपण त्याचं एक्सप्लेन लिहून घेऊया. बी शेअर कॅपिटल अँड accumulated profit transferred to share holders account. अशा पद्धतीने बघतो आपण की विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये एंट्री करेल की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल आणि एक्युमुलेटेड प्रॉफिट तेवढं तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. आणि त्यानंतर बघतो आपण की शेवटची एंट्री की जे इथे बघतो उदाहरणामध्ये की विक्रेता कंपनी काय केलं आहे, आपला असेट्स तो विक्रेता कंपनीला विकलेला आहे आणि त्यामुळे त्याचं जे काही मोबदला त्याला मिळून आलेला आहे तेवढा मोबदला तो काय करेल, आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल किंवा त्यांना तो त्याचं पेमेंट करून देईल. तर त्यामुळे आपण त्याची एंट्री करूया शेवटची. शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू शेअर्स इन नवभारत कंपनी लिमिटेड, शेअर्स इन नवभारत कंपनी लिमिटेड अकाउंट क्रेडिट करूया. तर बघतो आपण की जे काही त्याला विक्रेता कंपनीकडून मिळून राहिलेलं आहे क्रय प्रतिफल म्हणून, त्यावरती सुद्धा बघतो आपण की ते विक्रेता कंपनी शेअर होल्डरचं त्याचा अधिकार असतो. त्यामुळे जेवढा काय त्याला मिळालेला असतो विक्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल तेवढा तो काय करते, आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल किंवा त्याला डिस्ट्रीब्यूट करेल. तर बघतो आपण की क्रेता कंपनी त्याला क्रय प्रतिफलच्या स्वरूपात देत असताना कॅश दिलं होतं आणि शेअर्स दिलं होतं. त्यामुळे आपण कॅश आणि शेअर्स काय करू, आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करूया. बँक अकाउंट 6,00,000
मायनस 4,50,000 दाखवूया आपण 1,50,000 त्याचा बॅलन्स असेल बँक बॅलन्स कॅशचं, तेवढं तो शेअर होल्डरचा जो ट्रान्सफर करेल. आणि शेअर जे होतं त्याला मिळालं होतं किती 28,80,000चं. ते क्रेडिट करूया 28,80,000 एवढं शेअर्स तो काय करेल क्रेडिट शेअर्सची नवभारत कंपनी लिमिटेडच्या नावाने तो काय करेल क्रेडिट करेल. आणि असं टोटल बघतो आपण की बँक बॅलन्स कॅश जो आहे त्याचं किती 1,50,000 आणि शेअरची अमाऊंट किती आहे 28,80,000. तेवढी अमाऊंट तो काय आपल्या शेअर होल्डरचा तो डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे टोटल होतो एवढी अमाऊंट दाखवू आपण डेबिटला शेअर होल्डर अकाउंटच्या नावाने 30,30,000. आणि ही जी एंट्री बघतो आपण कशाबद्दलची होती ते बिंग कॅश अँड शेअर्स इन कोणाकडचे नवभारत कंपनी लिमिटेड डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर. डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर्स. त्यामुळे बघतो आपण की जे काय त्याला प्रतिफळाच्या सुरुवात मिळालं होतं त्यामध्ये बघतो आपण की कॅश बॅलन्स कॅश किती होतं त्याचा 1,50,000 रुपीज बॅलन्स आहे आणि शेअर्स किती आहे 28,80,000 रुपीजचं शेअर एवढा तो करेल आपल्या शेअर होल्डरचा तो डिस्ट्रीब्यूट करेल. टोटल बघतो आपण की तो किती शेअर होल्डर तो डिस्ट्रीब्यूट करून राहिला 30,30,000 टू बँक अकाउंट 1,50,000 दाखवलं आपण. तर कॅश त्याचं किती बॅलन्स आहे 1,50,000. तर हे 1,50,000 कसे तर आपण काढलं होतं 6 लाख मायनस 4,50,000. तर बघतो आपण की पर शेअर प्रमाणे काय त्याला पर शेअर 100 रुपीज प्रमाणे त्याला कॅश पे केलं होतं. तर बघतो आपण की विक्रेता कंपनीचे टोटल शेअर्स किती आहेत 6,000 शेअर्स आहेत इंटू पर शेअर्स किती 100 रुपीज प्रमाणे त्यांनी कॅश दिलं होतं. त्यामुळे आपण बघतो की 6,000 इंटू 100 असं किती 6 लाख रुपये तुम्हाला मिळेल. त्यानंतर बघतो आपण की त्याला 6 लाख रुपये मिळाले विक्रेता कंपनीला. त्यानंतर विक्रेता कंपनी काय केलाय की त्याचे जे काय लायबिलिटीज होतं तो लायबिलिटीज तो डिस्चार्ज करून राहिला म्हणजे पेड करून राहिला स्वतः. तर असं टोटल किती पे करून राहिला तो 4,50,000चं. त्यामुळे बघतो आपण की त्याच्यावर कॅश किती आहे 6 लाख रुपीज कॅश आहे. त्यापैकी त्यांनी 4,50,000 रुपीज काय केलं आपल्या लायबिलिटीला तो पे केला. त्यामुळे उरलं किती आता त्याच्यावर 1,50,000 रुपीज. आणि एवढं काय करेल विक्रेता कंपनी आपल्या शेअर होल्डरचा तो डिस्ट्रीब्यूट करेल. आणि शेअरच्या स्वरूपात त्याला किती मिळाला 28,80,000 रुपीज. असं टोटल बघतो आपण त्याच्यावर आता शिल्लक आहे त्याच्याकडे टोटल 30,30,000 रुपीज शिल्लक आहे. आणि यावरती त्याच्या विक्रेता कंपनीच्या शेअर होल्डरचा अधिकार असल्यामुळे तो काय करतो आपल्या शेअर होल्डरचा तो डिस्ट्रीब्यूट करतो.